तर आठवत सुद्धा नाही, की आम्ही ही रॅली बघायला कधीपासून जातो. अगदी लहान असल्यापासून आजी-आजोबा आम्हाला ही रॅली बघायला घेऊन जायचे. गुरु नानक जयंतीची ही रॅली जी कार्तिक पौर्णिमेला निघत असते. आमच्या गावातून पूर्ण गावातून ही रॅली निघत असते. ते छान असं मस्तपैकी खूप छान असे फुलं वगैरे टाकत असतात. खूप छान सेवा देत असतात आणि खूप मस्त वाटतं त्यांचा ते जयकार जे आपण म्हणतो, "जो बोले सो निहाल, सत श्री अकाल." ते खूप छान वाटतं ऐकायला. आणि नंतर ते प्रसाद वगैरे पण देतात. नंतर तिथे जेवण पण असतं. त्याला लंगर वगैरे असं म्हणतात आणि खूप छान वाटतं. असे छान छोटे-छोटे सरदार बनलेले असतात. ते पण दिसायला वगैरे खूप क्यूट दिसतात आणि खूप छान वाटत असतं. पूर्ण पूर्ण गाव असं आनंदीमय झालेलं असतं आणि सगळे लोकं जातात. म्हणजे सगळ्या धर्माचे लोकं वगैरे ही रॅली बघायला जातात. खूप मस्त वाटत असतं. खूप छान वाटत असतं सगळं बघायला आणि खरं तर मी व्हिडिओ बनवणार नव्हते. कारण माझ्या मोबाईलची बॅटरी कमी असल्यामुळे मी मोबाईल घरीच ठेवून गेले होते. पण अचानक झालं असं, की मला मार्केटमध्ये जावं लागलं आणि मार्केटमध्ये मी जाता-जाता मोबाईल घेऊन गेले होते ऑब्व्हियसली. तर तिथे मला अचानक परत रॅली दिसली. मग म्हटलं चला आता रॅली भेटलीच आहे, तर व्हिडिओ काढूनच घेऊया. म्हणून मग मी व्हिडिओ काढला आणि खूप छान वाटत होतं व्हिडिओ काढताना सुद्धा. नंतर मी प्रसादसुद्धा घेतला. खूप छान वाटत होतं आणि मेन म्हणजे लहानपणापासून थोडं असल्यामुळे, लहानपणापासून रॅली बघितल्यामुळे मला वाटत होतं, की कधीतरी अमृतसरला जावं. तर मागच्या वर्षी अमृतसरला जाण्याचा योग आला. तिथे सुद्धा खूप छान वाटत होतं. कधीतरी तुम्हाला डिटेल व्हिडिओ चा व्लॉग वगैरे टाकेल मी. तेवढा काही जास्त शूट केला नव्हता मी मागच्या वर्षी. पण मी जेवढं काही शूट केलं होतं ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल. खूप भारी वाटत होतं अमृतसरला. जर तुमचा कधी योग आला तर नक्की जा अमृतसरला. खूप छान आहे. खूप भारी वाटतं तिथे जाऊन. खूप मस्त वाटतं. तर नक्की जाऊन भेट द्या. आणि माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुमच्या गावामध्ये काय असतं गुरु नानक जयंतीला? काय स्पेशल असतं ते मला कमेंट करून नक्की सांगा.